विनम्र भावनेने जन्मेजय आणि नारायण आणि नर या पूज्य पुरुषांना आणि सरस्वती देवीला देखील नमन केले. आदराने त्याने जे हा शब्द उच्चारला जन्मेजयाची उत्सुकता वाढली. जेव्हा त्याने त्याचे ज्ञानी शिक्षक वैशंपाय यांना त्याच्या पंतोबांच्या भूतकाळाबद्दल विचारले, विराट शहरात शोधल्याशिवाय त्यांनी आपले दिवस कसे व्यतीत केले त्याने विचारले, आणि आपल्या प्रभूला समर्पित आणि देवतेचे सदैव कौतुक करणारी थोर द्रौपदी आपले दिवस कसे आज्ञापणे व्यतीत करू शकली. वैशंपायनाने कथा सांगण्यास सुरुवात केली. न्यायाच्या देवाकडून वरदान मिळाल्यानंतर युधिष्ठिर आश्रमात परतला आणि जे काय घडले ते सर्व ब्राह्मणांना वाटून दिले. त्यानंतर त्याने गमावलेली मंदन काठी आणि अग्निकाठी पुन्हा निर्माण केली. जबाबदारीच्या सखोल भावनेने युधिष्ठिराने आपल्या धाकट्या भावांना बोलावून घेतले आणि म्हणाला, आपल्या राज्यातून गिरवासित होऊन आम्ही 12 वर्ष घालवली आहेत. 13वे वर्ष आता आले आहे आणि ते सहन करणे कठीण आहे. म्हणून कुंतीचा मुलगा अजून एक निर्जन ठिकाण निवडा, जिथे आपण आपले दिवस आपल्या शत्रूंच्या नजरेत येता घालवू शकू. अर्जुनाने उत्तर देण्यापूर्वी एक क्षण विचार केला. धर्माच्या वरदानामुळे आपण माणसांनी शोधल्याशिवाय मुक्तपणे फिरू, मात्र निवासासाठी मी काही आनंददायी आणि निर्जन ठिकाणे सुचवतो. पांचाचिडी मत्स्य, सुसेन पट्टाचार, दसरना, नवाष्ट्र, मल्ल, सालवा, युगांध, सौराष्ट्र, अवंती आणि कुंती राष्ट्र हे सर्व सुंदर आणि भरपूर धान्य असलेले प्रदेश आहेत. हे राजा, तुम्ही यापैकी कोणता प्रदेश निवडाल? त्याने उत्तर देताना युधिष्ठिरचे डोळे चमकले. हे खरे आहे, सर्व प्राण्यांचे आराध्य प्रभूने जे ठरवले आहे ते व्हायलाच हवे. एकत्रितपणे सलामसलत केल्यानंतर आपण आपल्या निवासासाठी एक आनंददायी, शुभ आणि अनुकूल प्रदेश निवडू, जिथे आपण भीतीपासून मुक्त राहू शकू. त्यानंतर त्याने आपले लक्ष मत्स्यांचा वृद्ध राजा विराटकडे वळवले, जो सद्गुणी, शक्तिशाली, परोपकारी आणि सर्वांचा आवडता होता. हे 12 आम्ही विराट शहरातही त्याच्या सेवेत घालू. युधिष्ठिर म्हणाला, हे वर्ष आम्ही त्याच्या सेवेत घालू. हे कुरुवंशाच्या मुलांनो, मला सांगा, तुम्ही स्वतःला मत्स्याच्या समोर कोणत्या क्षमतेने सादर करावाने आपापसात चर्चा केली आणि अर्जुनाने एक योजना प्रस्तावित केली. त्याने युधिष्ठिराला विचारले, हे माणसामधील जेव्हा विराटच्या राज्यात तू कोणती सेवा करणार आहेस? तू सौम्य, परोपकारी, विनम्र, सद्गुणी आणि वचनबद्ध आहेस. हे राजा दुती, तू काय करशील? जेव्हा सूर्य विराटाच्या राज्यावर उगवला तेव्हा भीम त्याच्या डोळ्यात ते दुष्ट चमक घेऊन युधिष्ठिरासमोर उभा होता. माझ्या प्रिय भावा, माझ्याकडे एक योजना आहे. तो त्याचा आवाज मंद आणि आत्मविश्वासाने म्हणाला, मी स्वतःला वल्लभ नावाच्या स्वयंपाकीच्या रूपात पार्कलीच्या जादूच्या कलेत कुशल बनवीन. मी अशी भाजी तयार करेन ज्यामुळे राजाच्या चवच्या कळ्याही गाण्यास तयार होतील आणि माझे प्रचंड लाकूड सर्वांना आश्चर्यचकित करेल. भीमाचे शब्द उत्साहाने भरलेले होते आणि युधिष्ठिर हसण्याशिवाय राहू शकला नाही. पण हे केवळ स्वयंपाक करण्याबद्दल नाही, प्रिय बंधू. भीम पुढे म्हणाला, मी प्रचंड भार वाहून घेऊन माझी ताकद दाखवी आणि राजा माझ्या आकर्षणाला प्रतिकार करू शकणार नाही. सेवक मला राजा कसल्यासारखे नमन करतील आणि सर्व वाईन्स आणि पेयांवर नियंत्रण ठेवून मी राजवाड्यातील प्रत्येकाला चांगले अन्न आणि आनंदी असल्याची खात्री करेन. त्याच्या योजनेची रूपरेषा स्पष्ट करताना भीमाचे डोळे अपेक्षेने चमकले. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत असे, वेळोवेळी मान डोलावत असे आणि आपल्या शूर अर्जुना धनलेचे काय? त्याने विचारले, विराटच्या राज्यात तो कोणत्या पदावर राहील? हा प्रश्न आव्हानासारखा हवेत लटकत होता आणि भीमाला माहित होते की युधिष्ठिर आणखी ऐकल्यास उत्सुक होता. तेवढ्यात अर्जुन खोलीत शिरला. त्याचे डोळे एखाद्या गोष्टीचा किंवा कोणाचा तरी शोध घेत असल्यासारखे त्या जागेची छाननी करत होते. मी स्वतःला एका नपुंसक लिंगाच्या वेशात ठेवी, तो शेवटी म्हणाला. त्याचा आवाज शांत पण ठाम आहे. व्हर्नल माझे नाव असेल आणि मी माझ्या मनगटावर बांधड्या घालेन आणि माझ्या डोक्याला लटकलेली वेणी घाले. अर्जुनाचे शब्द दुःखाच्या संकेताने भरलेले होते, परंतु भीमाला माहित होते की त्याचा भाऊ या योजनेचे पालन करण्याचा निर्धार करत होता. ते बोलत असताना युधिष्ठिर त्या दिवसांचा विचार न करता थांबला, जेव्हा अर्जुन खंडवाच्या जंगलात कृष्णाच्या बाजूने लढला होता. दैवी अग्नी स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाला होता आणि अर्जुनाने भीतीदायक नाग आणि राक्षसांना सहजपणे पराभूत केले होते. तुम्ही उष्णतेच्या शरीरातील सूर्यासारखे आहात. युधिष्ठिर म्हणाला. त्याचा आवाज कौतुकाने भरलेला आहे. ब्राह्मण हा सर्व उभयतांमध्ये सर्वोत्तम आहे, परंतु अर्जुन, तू मला माहीत असलेला सर्वात महान योद्धा आहे. अर्जुनाचे डोळे भीमाला भेटले आणि त्यांनी एका क्षणासाठी फक्त एकमेकांकडे पाहिले. एकमेकांप्रती आणि त्यांच्या राज्याप्रती असलेल्या निष्ठेने बांधलेले
दोन भाऊ. मग शांतपणे मान डोलावून अजून युधिष्ठिराकडे वळला. त्याचा आवाज स्थिर होता आणि त्याने विराटच्या गाजवाड्यात स्वतः लपवून ठेवण्याच्या त्याच्या योजनेची रूपरेषा आखली. मी वाट पाहणारा माणूस म्हणून जगणार आहे. त्यांच्या वनवासादरम्यान पांडवापैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने आपल्या भावांना त्याच्या भोवती जमवले. विराटच्या राज्यात गुप्तपणे जरण्याच्या त्यांच्या योजनेवर चर्चा करताना त्यांचे डोळे उत्साहाने चमकलीशूर आणि कुशल योद्धा नकुल आधी बोलला. मी घोड्यांचा राखणदार बनणार आहे, त्याने ठामपणे घोषित केला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला गतिकाच्या नावाखाली. मी राजा विराटाच्या भव्य घोड्यांची काळजी घेईन. घोड्यांचे प्रशिक्षण आणि उपचार करण्याचे माझे ज्ञान आणि कौशल्य अतुलनीय आहे. अगदी सर्वात उत्साही शिने आणि घोडे देखील माझ्या सौम्य स्पर्शाने वश होतील. त्याच्या गळ्यात एक खोडकर चमक घेऊन तो पुढे म्हणाला, मी ही नवी भूमिका करत असताना कोणी मला कधीही ओळखणार नाही. युधिष्ठिराने होकारार्थी मान डोलावली. त्याचे डोळे गर्वाने चमकले. पुढे तो शहाणा आणि सौम्य भाऊ सद बोलला. तो हळूच म्हणाला, मी गायीचा राखणदार बनेल. तंत्रीपालाच्या नावाने मी राजा विराटाच्या पवित्र गायीची काळजी घेईन. दूध पाजण्यात आणि त्यांचा स्वभाव समजून घेण्यातील माझे कौशल्य मला राज्याची अमूल्य संपत्ती बनवेल. भक्तीने भरलेला त्याचा आवाज तो पुढे म्हणाला, पूर्वी मला अनेकदा आमच्या स्वतःच्या गायीची काळजी घेण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि मला या कामाचे सखोल ज्ञान आहे. भवांची चर्चा त्यांची प्रिय पत्नी द्रौपदीकडे वळली. युधिष्ठिराने विचारले, कृष्णा प्रिय, तू वेशात कशी राहणार? तू वीर राजकुमारी, नाजूक आणि तरुण आहेस. कोणत्याही प्रकारच्या स्त्रीलिंगी काळाशी परिचित नाहीस. त्याचे शब्द चिंतेने भरलेले होते. परंतु द्रौपदीची वेगवान बुद्धी आणि धैर्याने लवकरच त्याचे भविष्यात केलेली सायरी होणार आहे. तिचा आवाज स्थिर होता. ती म्हणाली, एक कुशल केशभूषकार वीर आणि सुदेशनाच्या सेवेत रुजू होणार आहे. या विषयात मला पांडवांची राणी म्हणून कोणीही ओळखणार नाही. दृढ स्मिताने ती म्हणाली, मी राणीची सेवा करेन आणि तिच्या कुटुंबाला आनंद मिळवून देईन. जेव्हा त्यांनी त्यांच्या योजना पूर्ण केल्या तेव्हा युधिष्ठिरचे डोळे त्याच्या पत्नीप्रती कृतज्ञतेने चमकले. तू नेहमीच आमच्यासाठी शक्ती आणि प्रेरणेचा स्रोत गायला आहेस, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. आम्ही तुला सद्गुणी जीवन जगण्याची, अशा प्रकारे वागण्याची जबाबदारी सोबवतो की पापी माणसे तुझ्याकडे पाहून आनंदित होणार नाही. तर त्यांच्या योजनेसह भाऊ आणि द्रौपदी एकमेकांना निरोप देतात. त्यांच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी तयार होतात. ते त्यांच्या वेगळ्या मार्गाने जात असताना युधिष्ठिरचे शब्द त्याच्या अंतःकरणात प्रतिध्वनित झाले. आपण या वेशातून सन्मानाने बाहेर पडूया. आपले गुण निर्दोष आहेत. पांडवापैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आपल्या भावासमोर उभा असताना सूर्यशात भूप्रदेशावर मावत होता. आम्ही येणाऱ्या काळात आमच्या भूमिकाबद्दल बोललो आहोत, तो म्हणाला. पण मला माझे विचारही तुमच्याशी सामायिक करावे लागतील. तो त्यांच्या ज्ञानी पुजारी धौम्याकडे वळला, जो त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता. मला सांगा धौम्या, तू आमच्यासाठी काय सल्ला दिलास? युधिष्ठिराने विचारले. म्हाताऱ्याचे डोळे चमकले जेव्हा तो हलक्या आवाजात बोलू लागला. ब्राह्मण आणि आमच्या मित्रासाठी तुझी व्यवस्था उत्तम आहे, तो म्हणाला. पण माझ्या राजानो, मी तुम्हाला एका बाबतीत सावध केले पाहिले. द्रौपदीचे संरक्षण. युधिष्ठिराने गंभीरपणे मान डोलावली. त्याचे मन आधीच त्यांच्या बहिणीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रणनीती आखत होते. धौम्य पुढे म्हणाला, गाजघराण्यात राहणे हे मूळची कंत करण्यासाठी नाही. तुम्हाला प्रत्येक चूक आणि चुकता काळजीपूर्वक चालावे लागेल. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याची विचार गोळा करत राहिला. जेव्हा तुम्ही राजवाड्यात पोहोचाल तेव्हा आदरपूर्वक काही विनम्र व्हा. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका किंवा द्वेषयुक्त लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशा आसनावर बसू नका. हंगामने आदर व्यक्त का आणि गाल्याच्या बाजूला शांतपणे बसा, कारण जे जास्त बडबड करतात त्यांच्यावर त्याचा राग येतो. धौम्याचे शब्द हवेत हलक्या वाऱ्यासारखे लटकत होते. त्यांच्याबरोबर शहाणपणाचा भार घेऊन अजून लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे धौम्याचा चेहरा कधीच सोडत नव्हते. त्याला माहित होते की त्यांच्या चुलत भावंडांमध्ये कौरवांमध्ये राहणे हे एक नाजूक संतुलन साधण्याचे कार्य असेल, ज्यासाठी खूप काळजी आणि सूक्ष्मता आवश्यक आहे. वृद्ध पुजाऱ्याचे शब्द नकाशासारखे होते, जे दरबारातील राजकारणाच्या विश्वासघातकी पाण्यातून त्यांना मार्गदर्शन करत होते. अजून बोलत असताना धौम्याचे डोळे त्याच्या आत्म्यात बुडलेले दिसत होते. एक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार वागून काळजाची कृपा प्राप्त करते. कालाने सांगितलेले खोटे उघड करू नका किंवा तुम्ही स्वतःला विद्वान किंवा श्रेष्ठ मानू नका. त्याचे शब्द सावधतेने हळू आणि जाणूनबुजून ओतल्या गेल्या मधाप्रमाणे टपकले. जशी संध्याकाळ होत गेली तसतशी धौम्याच्या सल्ल्याने त्यांच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. आदर, विनम्रता आणि राजाच्या प्रतिष्ठेबद्दल काळजीपूर्वक विचार करणे
जो कधी राल्याच्या कल्याणाची जाणीव ठेवतो आणि बक्षिसामुळे आनंदी होत नाही किंवा अपमानाने निराश होत नाही, तो एकटाच राजघराण्यात राहण्यास पात्र आहे, असा निष्कर्ष त्याने काढला. पांडवांनी धोण्याचे ज्ञान जपमातून मद्यपान करणाऱ्या कोरड्या प्रवाशांसारखे आत्मसात केले. त्यांना माहित होते की त्यांचा पुढचा प्रवास आव्हानाने भरलेला असेल, परंतु वृद्ध पुजाऱ्याच्या मार्गदर्शनामुळे त्यांना आशा आणि दृढनिश्चयाची भावना जाणवली. जेव्हा रात्री आकाशात तारे चमकू लागले, तेव्हा युधिष्ठिराने समजूतदारपणे मान डोलावली. त्याचे हृदय पाण्याने भरले. क्षितिजावर सूर्य मावळू लागताच त्या पराक्रमी योद्ध्यांनी पांडवांनी त्यांच्या कमरेला तलवारी बांधल्या आणि नव्या प्रवासाची तयारी केली. ते दुर्गम टेकड्यांमध्ये आणि जंगलांमध्ये राहत होते, परंतु आता त्यांनी यमुना नदीच्या पलीकडे असलेले त्यांचे राज्य परत मिळवण्याचा निर्धार केला होता. अर्जुन या महान धनुधराने मार्गाचे नेतृत्व केले. त्याचे डोळे त्याच्या साथीदारांना याक्रिलोमा आणि सुसेन प्रदेशातून मार्गदर्शन करताना भूप्रदेशाची छाननी करत होते. त्यांच्या उजवीकडे पांचालांचा देश होता, तर त्यांच्या डावीकडे दसरणांचा देश होता. पांडव इतके काळ शिकारी म्हणून जगत होते की ते क्षीण दिसत होते आणि त्यांनी गाडी घातली होती, परंतु त्यांच्या खडबडीत बाहेरील खाली एक तीव्र दृढ निश्चय जळत होता. ते जंगलातून बाहेर पडताच कृष्णाने युधिष्ठिराला उद्देशून म्हटले, आम्हाला येथे पतपत आणि विविध शेते दिसतात. यावरून असे दिसते की विराटाचे महानगर अजूनही काही अंतरावर आहे. रात्रीचा कोणता भाग अजूनही शिल्लक आहे, ते आम्ही येथे पार करतो, कारण माझा थकवा मोठा आहे. युधिष्ठिराने उत्तर दिले, हे भरताच्या वंशातील धनंजय, तू पंचाली घेऊन जा आणि तिला घेऊन जा. या जंगलातून बाहेर पडतात आम्ही शहरात पोहोचतो आहोत. अर्जुनाने द्रुततीने द्रौपदीला आपल्या बाहुपाशात घेतले. जणू ती एक मौल्यवान गोजी आहे आणि तिला शहराकडे नेले. जेव्हा ते महानगराजवळ पोहोचले, तेव्हा युधिष्ठिराने अर्जुनाला विचारले की शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपली शस्त्रे कुठे ठेवावी. जर त्यांनी धनुष्य आणि तलवारी घेऊन प्रवेश केला तर ते नागरिकांची भीती नक्कीच जागृत करतील, जे त्यांना पांडव म्हणून ओळखतील. अर्जुनाने त्यांच्या हात जवळच्या स्मशानभूमीत एका शक्तिशाली सामी वृक्षाच्या फांद्यांखाली लपून ठेवण्याचा सल्ला दिला. तो वृक्ष दुर्गम होता, त्याच्या भोवती प्राणी आणि सापांनी भरलेल्या जंगलाने वेढलेला होता आणि त्याच्या निर्जन स्मशानभूमीजवळ असलेल्या स्थानामुळे त्यांच्या लपलेल्या साठ्यावर कुणीही अडखळण्याची शक्यता नव्हती. युधिष्ठिराने ही योजना मान्य केली आणि अर्जुन धनुष्य ठेवण्यास तयार झाला. काही वेगवान हालचालीसह अर्जुनाने त्याच्या गांधीव धनुर्धारणाची दोरी सैल गेली, ज्याने असंख्य युद्धभूमीवर देव आणि माणसांवर समान विजय मिळवला होता. युधिष्ठिराने स्वतःच्या धनुर्धारणाची दोरी उघडली तर भीमकुन आणि सहदेवाने आपापल्या धनुर्धारांनी तेच केले. त्यांनी एकत्रितपणे सामीच्या झाडातील त्यांच्या लांब तलवारी, लाथा आणि बाण दूर फेकलेनकुलाने धनुष्य मजबूत फांद्यांना काळजीपूर्वक बांधले, जेणेकरून ते तुटणार नाही किंवा पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. झाडाखाली एखादा मृतदेह लपलेला आहे असे वाटावे म्हणून त्यांनी एक मृतदेह लटकवला. एक वृद्ध स्त्री जिचे वय 10 वर्ष असल्याचे सांगितले जात होते. पांडवांनी मेंढपाळांना आणि गुराख्यांना सांगितले, ज्यांनी मृतदेहाबद्दल विचारले की ते त्यांच्या आईचे अवशेष आहेत. युधिष्ठिर आपल्या भावासोबत विराट या मंत्रमुग्ध करणाऱ्या शहराच्या दिशेने प्रवास करत असताना तो विश्वाची सर्वोच्च दैवी दुर्गेचा विचार न करता राहू शकला नाही. यशोदाच्या पोटी जन्मलेली आणि नारायणाकडून वरदान प्राप्त करणारी म्हणून प्रेमाने ओळखली जाणारी ती एक प्रखर संरक्षक आणि समृद्धी प्रदान करणारी होती. युधिष्ठिरचे मन या भव्य देवीच्या स्तुतीने भरून गेले, ज्याने आकाशाच्या माळा आणि पोशाखाने सुशोभित केले होते, ज्याच्या हातात एक कवच आणि ढाल होती. जेव्हा तो दुर्गेचा विचार करत होता तेव्हा त्याचे हृदय भक्तीने फुलले. त्याने तिच्या नावाचे आवाहन केले, पूज्य स्तोत्रांमधील विविध उपनामांचे पठण केले. हे वरदानाचे तुला अभिवादन. तो म्हणाला, तू कृष्णाशी एकरूप आहेस, ज्याने ब्रह्मचर्याचे व्रत पाळले. तुमचे शरीर नव्याने उजळलेल्या सूर्यासारखे चमकते. युधिष्ठिरचे शब्द कालात्मक प्रवाहात वाहू लागले. तुले 4 हात आणि 4 चेहरे चमकदारपणे चमकतात. तुमचे सुंदर नितम आणि खोद छाती हे पाहण्यासारखे दृश्य आहे. तुम्ही पन्ना आणि निमणीपासून बनवलेल्या बांगड्या आणि तुमच्या वरच्या हातावर उत्कृष्ट बांगड्या परिधान करता. जेव्हा त्याने दुर्गेची स्तुती केली तेव्हा युधिष्ठिरचे विचार तिच्या अनेक अवतारांकडे वळले. तू नारायणची पत्नी पद्मा आहेस. तो म्हणाला, तुझे खरे रूप ब्रह्मचर्य व्रताप्रमाणे शुद्ध आहे. तुझा चेहरा शंकरशनासारखाच सुंदर आहे आणि तुझी 2 लांब बाहू तादे चमकतात.
त्याने तिच्या विविध गुणांचे वर्णन केले. एक पात्र, एक कमळ, एक घंटा, एक फास, एक धनुष्य आणि एक चत्ती. तुझ्या विश्वातील एकमेव स्त्री आहेस जिच्याकडे शुद्धता आहे. तो म्हणाला, युधिष्ठिराने दुर्गेला थेट समोरित करतात त्याची भक्ती शिखरावर पोहोचली. हे देवी, तू चंद्राच्या सौंदर्याला आव्हान देणाऱ्या चेहऱ्यासह चमकतोस. तुझ्या उत्कृष्ट मुकुट आणि वेणीसह सापाच्या शरीराने बनवलेले पोशाख आणि तुमच्या नितमामोती चमकदार पट्टीसह तू सर्पांनी वेढलेल्या मंदारा डोंगरासारखा आहेस. त्याने तिला अनेक नावे सांगितली. जय विजयाकाली आणि दुर्गा, मला विजय द्या हे देवी. तो म्हणाला, मला तुझी दया दाखवा आणि मला आशीर्वाद मिळवा. युधिष्ठिराने त्याचे स्तोत्र संपवल्यावर दैवी दुर्गाने स्वतःस त्याच्यासमोर प्रकट केले. राजाकडे जात असताना ती एका आवाजात बोलली, जी त्याच्या मनात प्रतिध्वनित झाली. हे पराक्रमी सशस्त्र राजा, माझे शब्द ऐका. माझ्या कृपेने कौरवांच्या पदांवर विजय मिळवल्यानंतर आणि त्यांना ठार मारल्यानंतर युद्धातील विजय लवकरच तुमचाच होईल. तिने युधिष्ठिराला वचन दिले की तो त्याचे राज्य संकरमुक्त परत मिळवेल आणि त्याचे भाऊ त्याच्या आनंदात सहभागी होतील. देवी पुढे म्हणाली, माझ्या कृपेने आनंद आणि आरोग्य तुमचेच असेल जे पठण करतात. राजा विराटाच्या भव्य दरबारात सांगलीतून एक भव्य आकृती उगम पावली. त्याचे नाव युधिष्ठिर होते आणि तो इतर कोणी नसून आपल्या सामर्थ्यासाठी, सौंदर्यासाठी आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेला मानवाचा प्रख्यात स्वामी होता. ढगांमध्ये झाकलेल्या आकाशाप्रमाणे तो राजासमोर प्रकट झाला. त्याचे अस्तित्व महानतेची आभा प्रसारित करत होते. सिंहासनावर बसलेल्या राजा विराटने युधिष्ठिराकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पाहिले. त्याला पांडूचा मुलगा दिसला, ज्याचा चेहरा ढगांच्या पडद्यामागे लपलेल्या पौर्णिमेसारखा चमकला होता. या रहस्यमय अनोळखी व्यक्तीची ओळख जाणून घेताना राजाचे डोळे आश्चर्याने चमकले. राजा विराटने आपल्या सल्लागारांना आणि सरदारांना विचारले, हा इतका शाही माणूस कोण आहे? तो ब्राह्मण असू शकत नाही किंवा तो कोणत्याही सामान्य नस्वासारखा दिसत नाही. त्याचे कोण लत पवित्र प्रतिष्ठापनातून गेले आहेत, जे सूचित करते की तो महानतेसाठी नियत आहे. राजाने विचार करत असताना युधिष्ठिर आत्मविश्वासाने त्याच्या जवळ आला. त्याचे डोळे ओढताण केलेल्या हातीसारखे चमकले, कमळाच्या गदीकडे आकर्षित झाले. हे महाराज राजा विराट, तो म्हणाला, मी एक ब्राह्मण आहे ज्याने सर्व काही गमावले आहे आणि उदरनिर्वाहासाठी तुमच्याकडे आलो आहे. मला तुमच्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा आहे. तुमच्या आधिपत्याखाली काम करत आहे. युधिष्ठिराने आपल्या दरबारात स्वागत केले. राजा विराटाचे चेहरे आनंदाने उजळे. मुला, तुझे स्वागत आहे. तो म्हणाला, तू इच्छित असलेले तर स्वीकार आणि आमची माहिती वाढू दे. राजाने युधिष्ठिराला एका उच्च पदावर वियुक्त केले आणि ते बोलत असताना विराटने त्याला त्याचा भूतकाळ, त्याचे कुटुंब आणि त्याचे ज्ञान विचारले. युधिष्ठिराने उघड केले की त्याचे नाव कानका होते आणि तो सुप्रसिद्ध वयाग्र कुळातील होता. त्याने दावा केला की तो फासे टाकण्यात कुशल होता आणि एकेकाळी युधिष्ठिरचा मित्र होता. एक गुरविधान ज्याने उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न उपस्थित केले. युधिष्ठिराला एक उदार वरदान देताना राजा विराटाचे डोळे आनंदाने चमकले. मत्स्यावर राज्य करा, माझे राज्य आणि मी तुमच्या अधिपत्याखाली राहीन. तुम्ही देवासारखे आहात, राजास पात्र आहात. राजाने पाशा खेळण्याच्या युधिष्ठिरच्या पराक्रमाची प्रशंसा केली आणि म्हटले की धूर्त जुगाऱ्यांचे त्याच्या दरबारात नेहमीच स्वागत होते. युधिष्ठिराने राजा विराटकडे दोन कृपेची विनंती केली की त्याला कमी जन्मलेल्या व्यक्तीशी वाद होण्यापासून वाचवावे आणि फासेच्या वेळी त्याच्याकडून पराभूत झालेल्यांनी त्यांची कमाई टिकून ठेवू नये. राजा विराटने हे वरदान दिले आणि युधिष्ठिराला नाराज करण्याचे, धाडस करणाऱ्या कोणालाही ठार मारण्याचे आणि त्यांना त्याच्या राज्यातून हद्दपार करण्याचे वचन दिले. प्रेक्षक विखुरले जात असताना राजा विराटने युधिष्ठिराला भेटवस्तूंचा वर्षाव केला. उत्तम पोशाख, वनपेय आणि त्याच्याकडे उपलब्ध असलेली वाहने त्याने त्यांना सोपवले. मत्स्येच्या गजबजलेल्या राज्यात राजा विराट त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या भोवती त्याची निष्ठावंत प्रजा आणि सल्लागार होते. धुपाचा गोड सुगंध आणि संभाषणाच्या सौम्य कुरकुराने हवा भरून गेली होती. अचानक गर्दीतून एक आकृती बाहेर आली, ज्याने राजाचे लक्ष चुंबरासारखे वेधून घेतले. हा काही सामान्य तरुण नव्हता, कारण त्याने जवळजवळ दैवी वाटणारी शक्ती आणि सौंदर्याची आभा प्रसारित केली होती. जेव्हा तो सिंहासनाजवळ पोहोचला तेव्हा त्याची हालचाल शिकार करणाऱ्या सिंहाच्या हालचाली इतकी प्रवाही होती. त्याच्या एका हातात स्वयंपाकासाठीची काठी आणि चमचा होता, तर दुसऱ्या हातात कोळशासारखी काही बलेर असलेली तलवार चमकली होती, ज्याची उपस्थिती लक्ष वेधून घेण्यासारखी वाटत होती. त्याचा पोशाख साधा पण प्रतिष्ठित होता, जो त्याच्या सभोवतालच्या वैभवापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या रहस्यमय आकृतीचे दर्शन घेत असताना
राजाचे डोळे रुंद झाले. हा तरुण कोण आहे? राजा विराटने कुतूहलाने आणि भीतीच्या भावनेने भरलेल्या त्याच्या आवाजात मोठ्याने विचारले. तो दुसऱ्या जगातून आलेला प्राणी आमच्यावर उतरलेला दिव्य अस्तित्व असल्यासारखा दिसतो. त्याचे सल्लागार आणि प्रजा त्या अनोळखी व्यक्तीचे स्वरूप पाहून तितकेच गोंधळलेल्या नजरेने पाहत होते. या गूढ व्यक्तिमत्वाच्या ओळखीबद्दल विचार करत असताना राजाचे शब्द हवेत लटकत होते. तेवढ्यात राजा विराटची बातमी घेऊन मेघवान पायांच्या दूताचा एक गट भीमाच्या बाजूला आला. त्यांनी त्याला राजाचे प्रश्न आणि हा उल्लेखनीय व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा सांगितली. भीम लक्षपूर्वक ऐकत होता. जेव्हा तो सिंहासनाजवळ पोहोचला तेव्हा त्याचे डोळे कधीही राजाला सोडून जात नव्हते. मी बल्लव आहे, एक स्वयंपाकी. भीमाने त्याचा आवाज खोलवर आणि प्रतिध्वनी करत घोषित केले. हे राजा, मी तुझ्या स्वयंपाकगृहात माझ्या सेवा द्यायला आलो आहे. त्याचे शब्द साधे पण आत्मविश्वासाने भरलेले होते आणि ते अधिकाराचा भार उचलताना दिसत होते. तो भीमाकडे पाहत असताना राजाचे हावभाव संशयी झाले. तो फसवणुकीची चिन्हे शोधत होताले. पण तू सामान्य स्वयंपाकी नाहीस. त्याचा आवाज विनोदाने गंगलेला होता. राजा म्हणाला, तू माणसांमध्ये देवासारखा चमकतोस. तुझे सौंदर्य आणि सामर्थ्य विस्मयकारक आहे. मला भीती वाटते की स्वयंपाक तुझ्या दर्जाच्या एखाद्याच्या खाली आहे. राजाचे शब्द खऱ्या अर्थाने गोंधळात टाकणारे होते आणि भीमाने लगेच उत्तर दिले, मी फक्त एक सेवक आहे. हे राजा, भीमाने त्याच्या आवाजाला ठाम उत्तर दिले, माझी कौशल्य केवळ स्वयंपाकघरातच नाही तर लढाईच्या क्षेत्रातही आहे. मी सिंह आणि हत्तीशी लढलो आहे आणि माझी ताकद अतुलनीय आहे. भीमाचे शब्द ऐकून राजाचे डोळे मोठे झाले. त्याचे मग परिणामास धावले. टीका आहे. शेवटी राजा विराट त्याच्या ओठांवर स्मितहास्य खेळताना म्हणाला, वल्लवा, तुला हवे तसे कर. तू माझ्या स्वयंपाकघराचा अधिकारी होशील आणि तुला हवे ते वरदान मी तुला देईन. आणि म्हणून किमान काही काळासाठी तरी भीमाचा वेश पक्का झाला. विराटाच्या राज्याच्या गजमजलेल्या रस्त्यांवर द्रौपदी नावाची एक तरुण स्त्री लक्षहीनपणे फिरत होती. तिचे लांब काळे केस एका व्यवस्थित वेणीत मागे बांधलेले होते. तिने एक फाटलेला पण मोहक कापडाचा तुकडा घातला होता आणि तिचे सौंदर्य निर्विवाद होते. तिचे डोळे दयाळूपणे चमकले होते आणि तिचे स्मित अगदी गडद खोल्यांमध्येही चमकू शकत होते. ती चालत असताना तिच्या तेजाने मंत्रमुग्ध झालेले पुरुष आणि स्त्रिया तिच्याकडे टक लावून पाहत राहू शकले नाहीत. ही सामान्य स्त्री नाही हे लक्षात आल्यावर ते सावधपणे तिच्याजवळ गेले. तू कोण आहेस? त्यांनी विचारले. त्यांच्या आवाजात उत्सुकता होती. द्रौपदीने नम्रपणे उत्तर दिले, मी एक सैन्य आहे, एक दासी आहे जी नवीन घर आणि सेवा करण्याची संधी शोधत आहे. राजवाड्याच्या बाल्कनीतून बाहेर पाहत असताना काजेची राणी सुदेशना द्रौपदीला भेटली. त्या तरुणीचे आश्चर्यकारक सौंदर्य आणि शालीनता पाहून ती आश्चर्यचकित झाली. सुदेशनेने द्रौपदीला तिच्या सम बोलावले. तिचे डोळे शेयंत्राने चमकले. सुदेशना म्हणाली, मला सांग हे सुंदर, तू खरोखर कोण आहेस? तू फक्त एक साधी दासी होऊ शकत नाहीस. तुझी वैशिष्ट्ये देवीसारखी आहेत. तुझी त्वचा पौर्णिमेसारखी आहे. तुझे डोळे कमळासारखे आहेत आणि तुमचे केस रात्रीच्या आकाशासारखे काळे आहेत. द्रौपदी नम्रपणे हसली. तिचा आवाज अगदी कुलगुलून, मी फक्त एक विनम्र सेवक आहे. माझी राणी, मी पूर्वी आणि थोर महिलांची सेवा केली आहे. सत्यभामा कृष्णाची आवडती आणि मला केस कसे घालायचे आणि चमेली आणि कमळासारख्या फुलांपासून सुगंधी माग कसा बनवायचा हे माहीत आहे. सुदेशनाचे डोळे अरुंद झाले. तिचे मन शक्यतांच्या शर्यतीत, मी तुला माझ्या घरात घेऊन जाईन. शेवटी ती म्हणाली, पण मला राजाची भीती वाटते. तो उत्कटतेने गासलेला माणूस आहे आणि तुमचे सौंदर्य कदाचित त्याला प्रतिकार करण्यासाठी खूप मोठे प्रलोभन ठरेल. द्रौपदीने लक्ष देऊन तिची अभिव्यक्ती शांत केली. ती म्हणाली, माझ्या राणी, भिवू नको. ती म्हणाली, मी माझ्या 5 गंधर्व पतीशी बांधील आहे जे मला हानीपासून वाचवतात. कोणीही मला त्यांच्यापासून दूर करू शकत नाही आणि मी एक सामान्य स्त्री असल्यासारखा कोणताही पुरुष माझ्यावर दावा करू शकत नाही. सुदेशनाचा चेहरा मूक झाला आणि तिने दयाळूपणे मान डोलावली. ठीक आहे, तर मग तुम्ही आमच्या घरात येऊ शकता, पण एका वा दुसऱ्या व्यक्तीने खाल्लेल्या अन्नाला तुम्ही कधीही स्पर्श करू नये किंवा माझ्या दासीशिवाय कोणाचे पाय धुवू नयेत. आणि म्हणून द्रौपदीने विराटाच्या राज्यात तिच्या नवीन जीवनाची सुरुवात केली. तिची रहस्ये आणि रहस्ये तिच्या खऱ्या स्वभावाची माहिती नसलेल्या सर्वांपासून लपलेली होती.
विराटाच्या गजबजलेल्या शेळ्या छावणीतून एक रहस्यमय आकृती बाहेर आली. गुराख्याचा पोशाख परिधान करून आणि ग्रामीण भागातील ग्रामीण बोलीशी बोलताना सहदेव गाजवण्यात आला. राजा विराट मासामध्ये बैलासारखा चमकणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या भव्य उपस्थितीने चकित झाला. त्याने सहदेवाला आपल्या समोर आणण्यासाठी आपल्या रक्षकांना बोलवले. तरुणाने राजवाड्यात प्रवेश करताच विराटाची उत्सुकता वाढली. तू कोणाचा आहेस? त्याने विचारले. त्याचा आवाज आश्चर्याने भरलेला होता. तू कुठून आला आहेस? तुला कोणते काम हवे आहे? मी तुला यापूर्वी कधीही पाहिले नाही. राजाचे डोळे अरुंद झाले. तो सहदेवाच्या खडबडीत वैशिष्ट्यांमधील फसवणुकीचे कोणतेही चिन्ह शोधत होता. सहदेव कुंत उभा होता. त्याचा खोल आवाज गडगडाटासारखा ओढत होता आणि त्याने एक उत्तर दिले. मी अरिष्टनेमी जन्मापासून वैश्य आहे. मला पामीच्या मुलांनी क्रूर राजकुमारांनी गुराची म्हणून नोकरी दिली होती. पण आता मी त्यांच्याशी संपर्क गमावला आहे आणि नवी सेवा शोधत आहे. मला माहित नाही की ते कुठे आहे आणि मला कोणाच्या सेवेत प्रवेश करण्याची भीती वाटते. परंतु तुमचा महान राजा त्याचे शब्द प्रामाणिकपणे भरलेले होते आणि विराटला जाणवले की या अनोळखी व्यक्तीमध्ये डोळ्याला भेटण्यापेक्षा बरेच काही आहे. सहदेवाचे परीक्षण करत असताना राजाची अभिव्यक्ती विचारशील झाली. तू ब्राह्मण किंवा क्षत्रिय असलाच पाहिजेस. तो मोठ्याने विचार करू लागला. तुझी धारणा सुचवते की तू पृथ्वीचा स्वामीच आहेस. मला खरे सांग, तुला खरा स्वभाव काय आहे? विराटाचे शब्द विनोदाने गंगलेले होते, परंतु संशयाचा एक संकेती होता. सर विचित्रपणे हसला. त्याचे डोळे प्रकाशात चमकले. मी फक्त एक विनम्र वैश्य आहे, तो म्हणाला. तरीही मला माझ्या मर्यादेपलीकडे ज्ञान आहे. मी कुरु राजकुमारांच्या विशाल कल्पांकडे लक्ष दिले आहे आणि लोक मला तंत्रीपाल म्हणून ओळखतात. मला 10 योजनांमध्ये सर्व गुरांचे वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य जाणवते. प्रजनन आणि रोग प्रतिबंधातील माझे कौशल्य प्रसिद्ध आहे आणि मी नापिक महिलांना प्रजनन प्रदान करणारे शुभ बैल ओळखण्याची मागही शोधले आहे. तसं बोलत असताना विराटाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याचा आवाज राजाला आश्चर्यचकित करत होता. शेवटी त्याने घोषित केले, माझ्याकडे 1 लाख घोडे आहेत. त्या सर्वांचा ताबा घ्या आणि ते तुमच्या देखरेखीखाली भरभराटीला येऊ दे. या शब्दांनी विराटने सहदेवाला त्याच्या विशाल कळपाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवली. लसीवर जात गेले. तसंच सहदेवाने स्वतःला एक अपवादात्मक काळजीवाहू म्हणून सिद्ध केले. गुरांना समृद्धीसाठी कुशलतेने मार्गदर्शन ते विराटला माहीत नसलेला हा तरुण दुसरा कोणी नसून 5 पांडव भावापैकी एक होता. युधिष्ठिरचा निष्ठावान भाऊ आणि विश्वासू. तरीही या नवीन वेशात तो दत्तक घेतलेल्या त्याच्या लोकांमध्ये त्याची खरी ओळख आनंदाने जगला. विराटाच्या गजबजलेल्या राज्यातून एक भव्य आकृती सावलीत उभरावून पावली. पूज्य कथाकार वैशंपायन याने त्याचे वर्णन आकाराने प्रचंड आणि सौंदर्यात उत्कृष्ट असे केले, जे सामान्यतः स्त्रियांसाठी राखीव असलेल्या अलंकारांनी सुशोभित होते. त्याचे लांब वाढणारे केस हत्तीच्या मानेसारखे त्याच्या गळ्यात नाचत होते, तर सोन्याने आच्छादलेले त्याचे 100 ब्रेसलेट त्याच्या बाहूवर चमकत होते. राजवाड्याजवळ जाताना त्याच्या पायांखाली जमीन थरथरत होती. ज्याने राजा विराटाचे लक्ष वेधून घेतलेला एक न्यायी आणि शहाणा शासक या नवाबतांना पाहून गोंधळून गेला. ही व्यक्ती कोण आहे? त्याने आपल्या दरबारातील लोकांना विचारले, परंतु कोणी उत्तर देऊ शकले नाही. त्या अनोळखी व्यक्तीचे विलक्षण स्वरूप पाहून राजाची उत्सुकता आश्चर्यचकित झाली. तो आकाश आणि पृथ्वीवरचा दोन्ही प्रकारचा दिसत होता, ज्याचा रंग हत्तीच्या कळपाच्या नेत्याची आठवण करून देणारा गडद रंग होता. विराटाचे डोळे विनोदाच्या आणि चिंतेच्या मिश्रणाने चमकले जेव्हा त्याने त्या रहस्यमय आकृतीला संबोधित केले. तुझ्याकडे देवासारखी मोठी ताकद आहे, तो म्हणाला. तुझी तारुण्य आणि गडद रंगनिष्ठा तुला हत्तीच्या नेत्याप्रमाणे बनवते. तुमचे दागिने आणि माळा योद्धा दर्शवतात, परंतु तुमचे सौंदर्य स्त्रीसारखे आहे. मी म्हातारा आणि थकलेला आहे. कदाचित तू माझा मुलगा असू शकतोस किंवा माझ्या जागी राज्य करू शकतोस. राजाचे शब्द भीतीच्या संकेतांनी भरलेले होते. जणू त्याला जाणवले की हा अनोळखी माणूस सामान्य नश्वर नाही, अजून हा महान योद्धा त्याच्या देशात मागे उभा राहिला. मी गातो, नाचतो आणि वाजे वाजवतो, तो म्हणाला. त्याचा आवाज रेशीमसारखा गुळगुळीत आहे. मी नृत्य आणि गाण्यात कुशल आहे. हे मनुष्यांचे स्वामी, मला तुझ्या मुलीला उत्तर शिकवण्याची जबाबदारी दे. विराटाचे डोळे आश्चर्याने रुंद झाले, पण अजून पुढे म्हणाला, माझे रूप स्त्रीचे आहे. मला वडील किंवा आई नाही. तुला माझी कथा जाणून घेण्याचा काय उपयोग होईल? राजाचा चेहरा मूग झाला आणि त्याने दयाळूपणे मान डोलावली. ठीक आहे,
विराट म्हणाला, माझ्या मुलीला आणि तिच्या मित्रांना नृत्याची कला शिकव, पण हे भन्नाट अशा कामात तुमची प्रतिभा वाया जाते. तुम्ही समुद्राने वेढलेल्या संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यास पात्र आहात. आलुराने कृतज्ञतेने मान झुकवली, परंतु राजाचे शब्द केवळ चापलुसी नव्हते. तो खरोखरच अनोळखी व्यक्तीच्या क्षमतेने प्रभावित झाला आणि त्याला महानतेची क्षमता दिसली. त्याने आपल्या सल्लागाराशी सल्लामसलत केली आणि संदेश पाठवला की महिलांनी भन्नाटाची तपासणी करावी. त्यांना आढळले की तो खरोखरच कायमस्वरूपी नपुंसक आहे. विचलित न होता विराटने त्याला उत्तराच्या निवासस्थानी पाठवण्याचे आदेश दिले, जिथे अर्जुनाने एक राजकुमारी आणि तिच्या साथीदारांना गायन आणि वाद्य संगीताची कला शिकवण्यास सुरुवात केली. जसे जसे दिवस जात होते तसंच बृहन्न किंवा अर्जुनाने आपल्या दयाळूपणे, धैर्याने आणि अपवादात्मक प्रतिभेने राजघराण्याची मने जिंकली. मत्स्य काजा क्षितिलावरून एक भव्य आकृती उगम पावली. त्याचे अस्तित्व ढगामधून फुटणाऱ्या सूर्यासारखे पसरत होते. नंतर ही कथा सांगणारे पशु वैसंपायन राजाच्या सेवकांनी नवाबताकडे त्यांच्या मालकाचे लक्ष वेधून घेत असताना पाहत होते. राजा विराट त्या अनोळखी व्यक्तीचे आकर्षक स्वरूप आणि राजवाड्याच्या मैदानावर चरणाऱ्या घोड्याबद्दलच्या त्याच्या तीव्र स्वारस्यामुळे आश्चर्यचकित झाला. विराटने आपल्या सल्लागारांना बोलावले आणि त्यांना त्या रहस्यमय आकृतीला आपल्या समोर आणण्यास सांगितले. तो तरुण जसा जवळ आला तसे त्याने आदराने नमन केले आणि राजाला अभिवादन केले. हे राजा, तुला विजय मिळलो, तो म्हणाला, आणि तुझ्या राज्याची भरभराट होऊ दे. अनोळखी व्यक्तीची आत्मविश्वासपूर्ण वागणूक घेताना राजाचे डोळे कुतूहलाने चमकलेंना सांगा. तुम्ही कोण आहात? विराटने विचारले. त्याच्या आवाजात उत्सुकता आणि करमणुकीचे मिश्रण होते. तुम्हाला घोड्यांची सखोल समज आहे असे दिसते. जणू तुम्ही त्याचा मालक होण्यासाठी जन्माला आला. तो तरुण नम्रपणे हसला. त्याने स्वतःची ओळख नकोरा शिकवून दिली. जो पाचाल राज्यातील एक कुशल घोडेस्वार होता. त्याने दावा केला की त्याने एकदा पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर याच्या सेवेत काम केले होते आणि तो घोडेपालनाच्या आणि प्रशिक्षणार्थी त्याच्या कौशल्याबद्दल प्रसिद्ध होता. जेव्हा नकुल युधिष्ठिरच्या सेवेत येईल त्याच्या कारनाम्यांचे वर्णन करू लागला तेव्हा विराटाचे डोळे आनंदाने गुंदावले. तो अभिमानाने म्हणाला, मी अगदी क्रूर घोड्यांना वश करू शकतो आणि माझ्या पद्धती इतक्या सौम्य आहेत की माझ्या देखरेखीखाली कोणताही प्राणी कधीही आजारी पडत नाही किंवा कमकुवत होत नाही. राजा नकुलाच्या शब्दांनी मंत्रमुग्ध झाला आणि त्याने त्याला त्याचा शाही घोडेस्वार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा नकुलाने हा प्रस्ताव स्वीकारला तेव्हा विराटने त्याच्यावर भेटवस्तू आणि विशेषाधिकारांचा वर्षाव केला. त्याने त्याच्या संपूर्ण घोड्याची देखभाल त्याच्यावर सोपवण्याचे वचन दिले आणि त्याला राजवाड्यात प्रशस्त निवासस्थानही दिले. परंतु हे सन्मान स्वीकारण्यापूर्वी नकुलाने एक रहस्य उघड करण्याची परवानगी मागितली. तो युधिष्ठिराप्रमाणेच लपून बसला होता आणि त्यांच्या शत्रूपासून आश्रय घेण्यासाठी मत्स्याला आला होता. आयुष्याने आणि चैतन्याने परिपूर्ण असलेला हा तरुण प्रत्यक्षात पांडव बंधूंपैकी एक आहे. हे लक्षात येताच विराटची अभिव्यक्ती समजूतदारपणामुळे नरम झाली. त्याने नकुलच्या शौर्याची प्रशंसा केली आणि युधिष्ठिराला त्याच्या कल्याणाबद्दल विचारले, ज्याला त्याने गृहीत धरले की तो राजघराण्याच्या जाळ्यापासून दूर जंगलात साधे जीवन जगत असेल. जसे दिवस जात होते तसंच ते नकुल सहजपणे त्याच्या नवीन भूमिकेत रुजू झाले. विराटच्या दरबारातील लोकांचा आदर आणि प्रशंसा मिळवली. केवळ एक कुशल घोडा प्रजननकर्ता म्हणूनच नव्हे तर संकटाच्या वेळी तणाव दूर करू शकणारी आणि आत्मे उंचावू शकणारी एक करिश्माई व्यक्ती म्हणूनही तो एक अमूल्य संपत्ती असल्याचे सिद्ध झाले. आणि म्हणून मत्स्याच्या शांत वातावरणात नकुल गुप्तपणे जगला. त्याची खरी ओळख केवळ राजाला माहीत होती आणि सेवा करत राहिला. मत्स्य शहरात पांडवांनी सामान्य लोकांच्या विषयात राजा विराटाच्या संरक्षणाखाली 3 महिने गुप्तपणे वास्तव्य केले होते. ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिराने दरबारी म्हणून भूमिका घेतली होती आणि फासे बनवण्याच्या त्याच्या अपवादात्मक कौशल्याने एक राजा आणि त्याच्या मुलांची मने जिंकली होती. त्याने कमावलेली संपत्ती आपल्या भावांमध्ये वाटून घेतली तर भीमाने स्वयंपाकीच्या वेशात युधिष्ठिराला मांस आणि खाद्यपदार्थ विकले. अर्जुन राजवाड्याच्या आतील सदनिकांमध्ये काम करत जीर्ण कपडे विकून पैसे कमावत होता, जे त्याने आपल्या भावासोबत वाटून घेतले. सदैव गुराकीचे कपडे परिधान करून त्याच्या कुटुंबाला दूध, दही आणि तूप पुरवत होता. तर नकुल घोड्यांचे व्यवस्थापन करत होता, राजाकडून संपत्ती कमावत होता. द्रौपदी दयनीय अवस्थेत आपल्या पतीची काळजी घेत होती आणि इतरांकडून अपरिचित राहिली. पांडव
ती महिले असे जगले, नेहमी त्यांच्या शत्रूंच्या धोक्यापासून सावध राहिले, जे सर्वत्र त्यांचा शोध घेत होते. ते एकमेकांना आणि द्रौपदीला खूप काळजीने पाहत होते. चौथा महिला सुरू होताच मत्स्य शहरात ब्रह्मदेवाच्या सन्मानार्थ भव्य एक उत्सव होणार होता. कालखाज नावाच्या राक्षसासारखे प्रचंड शरीर आणि अविश्वसनीय शक्तीचा अभिमान बाळगत राज्यभरातून हजारो खेळाडू आले. त्यापैकी एक खेळाडू होता जो इतरांपेक्षा वेगळा होता, ज्याला जिमूत म्हणून ओळखले जाते. ज्याचे कौशल्य प्रसिद्ध होते. या पराक्रमी योद्ध्याने इतर सर्व खेळाडूंना लढण्याचे आव्हान दिले, परंतु कुणीही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस केले नाही. मत्स्यचा राजा विराटने ठरवले की पांडवांपैकी सर्वात बलवान असलेल्या भीमाने या राक्षसाशी लढावे. राजाज्ञेचे उल्लंघन न करण्याच्या इच्छेने भीमाने हे आव्हान अनिच्छेने स्वीकारले. जेव्हा जमाव आश्चर्याने पाहत होता, तेव्हा भीम आणि जिमताने हिमनात प्रवेश केला. त्याचे स्नायू दोन संतप्त हत्तीसारखे त्यांच्या पुचेखाली तणबत होते. लढाई तीव्र होती. दोन्ही योद्ध्यांनी जमिनीला हादरून टाकणाऱ्या फटक्यांची देवाणघेवाण केली. त्यांच्या मुठी घट्ट पकडल्या गेल्या. त्यांनी एकमेकांना अविश्वसनीय ताकदीने मारले, हवेत शकवे पाठवले. प्रत्येकाने दुसऱ्याला मागे टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही वर्षमा मिळवता आला नाही. लढाई अनंत काळासाठी सुरू होती, ज्यात दोन्ही योद्ध्यांनी मुठी आणि लातांची देवाणघेवाण केली. भीम आणि जिमूत यांच्यात टक्कर होताना जमाव आश्चर्यचकित झाला. त्यांच्या शरीराची हालचाल धूसर झाली. शेवटी भीम विजयी झाला. त्याने जिमूताला हाताने पकडले आणि तो असंवेदनशील होईपर्यंत त्याला भोवती फिरवले. शांत होत असताना राजा विराट आणि त्याच्या मित्रांनी भीमाला त्याच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत जल्लोष केला. भीमाने त्यांच्या राजाला मान मिळवून दिल्याबद्दल खुश होऊन थोर राजाने वल्लवला अमर्याद संपत्तीचे बक्षीस दिले. आनंदाने विराटने विविध विरोधकांसह भीमाला आव्हान देणे सुरू ठेवले व सिंह, हाती आणि अगदी उग्र सिंह देखील. मत्स्य शहरात पित्याचे पराक्रमी पुत्र सामान्य लोकांच्या वेशात 10 महिने तेथील लोकांमध्ये राहिले. दरम्यान पंचलाची राजकुमारी एक निसेनाची मुलगी सुदेशनाच्या निवासस्थानी राहिली. तिच्या मालकिनीची समर्पण आणि विनम्रतेने सेवा करत होती. तिच्या उपस्थितीची सुदेशना आणि आतील राजवाड्यातील इतर महिलांनी कौतुक केले. जसजसे वर्ष जवळ येत होते, तसंच विराटाच्या सैन्याचे दुर्जय सेनापती कीचकाने राजकुमारला पाहिले. तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन तो इच्छेने भारावून गेला. एखाद्या शिकारीने त्याच्या शिकारात प्रवेश केल्याप्रमाणे त्याच्या इंद्रियांना आग लागली. कीचक सुदेशनाकडे गेला आणि रहस्यमय महिलेवर तिचा सल्ला मागत होता. ही मंत्रमुग्ध करणारी स्त्री कोण आहे? मोहात बुडालेल्या त्याच्या आवाजाने त्याने विचारले. तिचे सौंदर्य देवासारखे अतुलनीय आहे. तिने माझ्यावर जादू केली आहे असे दिसते, ज्यामुळे मी असहाय्य झाले आणि तिच्या उपस्थितीसाठी तमळले. कीचकाने सुदेशनाकडे राजकन्याची ओळख उघड करण्याची आणि तिला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारण्यास उद्युक्त करण्याची विनंती केली. सुदेशना कीचकाच्या शब्दांनी आश्चर्यचकित झाली असली तरी शांत राहिली. तिला माहित होते की राजकुमारी आधीच पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाशी विवाहबद्ध झाली होती आणि ती त्यांच्यासोबत वनवासात राहत होती. तथापि सुदेशनेने हस्तक्षेप केला नाही. कीचकाला त्याच्या हेतूनुसार पुढे जाऊ दिले. त्यानंतर सेनापती स्वतः द्रौपदीच्या जवळ गेला. त्याचे शब्द खुशामत आणि इच्छे टपकले. ते सुंदर, तू कोण आहेस? त्याने विचारले. त्याचा आवाज उत्तंतेने खरखरत होता. तुझा चेहरा चंद्रासारखा चमकतो. तुझे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे सुंदर आहेत आणि तुझे भाषण कोकिळाच्या गाण्यासारखी मधुर आहे. कीचकाने द्रौपदीची स्तुती केली आणि तिची तुलना देवी लक्ष्मी आणि इतर दिव्य प्राण्याशी केली. द्रौपदी मात्र कीचकाच्या शब्दांनी प्रभावित झाली नाही. तिला माहित होते की ती एक विवाहित स्त्री आहे. तिच्या पतीप्रती कर्तव्य आणि निष्ठेने बांधलेली आहे. ती शांतपणे म्हणाली, तू मला हवीस, पण मी तुझ्या लक्ष देण्यालायक नाही. मी फक्त एक विनम्र सेवक आहे. केस घालण्याच्या विनम्र कामात गुंतलेले आहे. द्रौपदीने कीचकाला हळुवारपणे फटकारले आणि त्याला नैतिकता आणि निष्ठेचे महत्त्व आठवण करून दिले. कीचक मात्र द्रौपदीच्या शब्दांनी विचलित झाला नाही. तिच्याबद्दलची त्याची इच्छा तापाच्या पातळीवर पोहोचली होती आणि तो वाढत्या धैर्याने आणि अहंकाराने बोलू लागला. तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नये, तो म्हणाला. त्याचा आवाज धोक्याने भरलेला होता. मी या राज्याचा खरा शासक आहे आणि तुम्ही फक्त एक विनम्र सेवक आहात. जर तुम्ही मला तुमचा प्रियकर म्हणून स्वीकाराल तर मी तुम्हाला सर्व ऐशारामा आणि सुखसोयी देईन. द्रौपदी कीचकच्या प्रतिविरुद्ध खंबीरपणे उभी राहिली. तिचे शब्द शहाणपणाने आणि सन्मानाने टपकत होते. राजाच्या उत्सवांच्या दरम्यान विचित्र वासनेने ग्रासलेला कीचक हा माणूस
आपल्या वहिनी सुदेशनाकडे हताश विनंतीसह गेला. इच्छेने जळत असलेले त्याचे डोळे त्याने द्रौपदीची सुंदर आणि सद्गुणी पत्नी सैंद्रीला त्याला स्वीकारण्यास भाग पाडण्याचा मार्ग शोधण्याची तिला विनंती केली. किचकच्या दुःखाने आणि त्यामुळे कृष्णाला झालेल्या चिंतेने विचलित झालेल्या सुदेशना त्याच्यावर दया करू लागली. तिने सैंद्रीला किचकाच्या नको असलेल्या लाटांपासून वाचवण्याची ही योजना आखली. तिने तिच्या पुतण्याला सांगितले, माझ्यासाठी वाईन आणि वाई खरेदी करा आणि जेव्हा मी माझ्या सैंद्रीला वाईन आणण्यासाठी पाठवतो तेव्हा तुम्ही तिला एकांतात विनोद करू शकता. वैशाखान सांगतो की सुदेशनाला खुश करण्यासाठी उत्सुक असलेल्या किचकाने एक भव्य मेजवानी तयार करण्यासाठी घाई केली. कुशल स्वयंपाकी नियुक्त करून राजाला योग्य असे स्वादिष्ट पदार्थ आणि पेय तयार केली. तयारी पूर्ण होता सुदेशनेने सैंद्रीला दारू आणण्याच्या बहाण्याने किचकाच्या निवासस्थानी जाण्यास सांगितले. परंतु जेव्हा सैंद्रीने ही विनंती ऐकली तेव्हा तिला किचकाचा निर्लज्ज स्वभाव आणि एक पत्नी म्हणून तिने घेतलेल्या स्वतःच्या शपथेची आठवण झाली. मी त्याच्या निवासस्थानी जाणार नाही, तिने सुदेशनाला ठामपणे सांगितले, कारण तो माझा अपमान करेल अशी मला भीती वाटते. सुदेशनाने तिला आश्वासन दिले की कोणतीही हानी होणार नाही. परंतु सैंद्रीची भीती स्पष्ट होते. आता सोन्याचे भांडे आणि तिच्या चेहऱ्यावरून वाहणारे अश्रू घेऊन सैंद्री किचकच्या निवासस्थानाकडे रवाना झाली. ती चालत असताना तिने मानसिकदृष्ट्या देवतांकडे संरक्षणाची प्रार्थना केली आणि त्यांच्या सत्याची प्रार्थना केली. किचकाने मात करू नये अशी विनंती केली. असुरक्षिततेच्या त्या क्षणी सूर्यदेवाने तिची दुर्दशा लक्षात घेतली आणि सहजपणे तिच्या लक्षात ठेवण्यासाठी एक शक्तिशाली राक्षस पाठवला. दरम्यान किचकच्या खोल्यांमध्ये सुताचा मुलगा सैंद्रीच्या अपमानाची आतुरतेने वाट पाहत होता. शेवटी जेव्हा त्याने तिला पाहिले तेव्हा त्याचे डोळे आनंदाने रुंदावले. जसे की एका प्रवाशाने नदी ओलांडून मार्ग सुरक्षित केला आहे. त्याला माहित नसताना एक राक्षस सैंद्रीवर पहारा देत उभा होता आणि ती किचकच्या उपस्थितीत प्रवेश करत असताना तिला हानीपासून वाचवत होता. मत्स्य राज्यात किचक नावाच्या एका सुत्याचा मुलगा गर्विष्ठ आणि धाडसी झाला होता. एके दिवशी त्याला पांडवांची सुंदर पती द्रौपदी दिसली आणि लगेच तिच्या आकर्षणाने मोहित झाला. तो तिला आपली प्रेयसी बनवण्याचा प्रस्ताव घेऊन तिच्याकडे गेला. तिच्यावर विलासी भेटवस्तूंचा वर्षाव केला आणि तिला उत्तम द्राक्षरस देऊन मोहात पाडले. द्रौपदी मात्र सहजासहजी विचलित झाली नाही. तिला राजकन्येने एका मेळाव्यासाठी दारू आणायला पाठवले होते आणि तिने विनवणीनुसार ती दारू आणेल असे म्हणत किचकाने देऊ केलेला प्रस्ताव नम्रपणे नाकारला. पण किचकच्या कामूर डोळ्याने उत्तरासाठी नकार दिला नाही. त्याने तिचा हात पकडला आणि तिला दूर खेचण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीला राग आला. तिने कधीही आपल्या पतीशी विश्वासघात केला नव्हता आणि तिच्या शपथेच्या सत्यतेमुळे तिने किचकची दुष्टता उघड करण्याची शपथ घेतली. तीव्र गिरधाराने तिने त्याची पकड हलवली आणि संरक्षणासाठी आरडाओरडा करत राजा विराटाच्या दरबाराकडे धाव घेतली. किचकाने तिचे केस पकडले आणि राजासमोर तिला लाथ मारली. पण जेव्हा तो पुन्हा हल्ला करणार होता तेव्हा एका शक्तिशाली राक्षसाने हस्तक्षेप केला आणि किचकाला जमिनीवर पाडले. राजाचे पहारेकरी द्रौपदीच्या मदतीला धावले. परंतु राजा विराट गुन्हेगाराला शिक्षा करण्यापेक्षा त्याची प्रतिष्ठा राखण्याबद्दल अधिक चिंतित दिसत होता. पांडवांपैकी एक असलेला भीम आपल्या प्रिय पत्नीचा अपमान होताना पाहून संतापला. त्याने दात घासले आणि किचकावर हल्ला करण्याची तयारी केली. परंतु युधिष्ठिराने त्याला रोखले आणि भीमाला शांत होण्याचा आणि काहीही झाले नाही असे भासवण्याचा आदेश दिला. अग्निपरीक्षेने अजूनही हादरून गेलेल्या द्रौपदीने रागाच्या भयात आपले डोळे उजळून काढत राजाच्या दरबाराकडे धाव घेतली. तिने राजा विराटा किचकच्या प्रतिपासून आपले संरक्षण न केल्याबद्दल फटकारले आणि त्याला राज्य करण्यास पात्र नसलेला दरोडेखोर म्हटले. दरबारातील लोकांनी द्रौपदीच्या शौर्याचे कौतुक केले आणि किचकच्या दुष्टपणाची निंदा केली. दरबार पाहत असताना द्रौपदी सुदेशनाच्या निवासस्थानाकडे धावत गेली. तिचे केस विखुरले गेले आणि तिचे डोळे अश्रूंनी लाल झाले. सुदेशना या राणीने तिला विचारले की तिला त्रास कोणी दिला, परंतु द्रौपदीने फत उघड केले की ती राजकुमारीसाठी काम करत असताना किचकाने तिचा अपमान केला होता. द्रौपदी अजूनही रडत होती आणि आपल्या पतीकडून संरक्षण मागत सुदेशनाच्या निवासस्थानी निघून गेल्याने हे दृश्य संपले. दरबारी पांडवांच्या पतीच्या शौर्याचा विचार करण्यासाठी सोडले गेले. जी किचकच्या कामपतीला धैर्याने आणि सन्मानाने उभी राहिली होती. एका भल्या सभेदरम्यान सुच्या मुलाने आपली विषारी
जी सुप्रसिद्ध राजकुमारी कृष्णावर सोडली होती, ज्यामुळे तिला वेदना झाल्या होत्या. दुर्गदाची सुंदर मुलगी, जी तिच्या गडद रंगासाठी आणि सपाट कांबासाठी ओळखली जाते, ती रात्रीच्या शांततेत सांत्वन शोधत तिच्या निवासस्थानी परतली. जेव्हा ती प्रक्षालनाच्या राजधानीमधून जात होती, तिचे शरीर आणि कपडे पाण्याने धुत होती, तेव्हा कृष्णाचे मन घडलेल्या त्रासदायक घटनांकडे वळत होते. तिचे विचार वादासारखे फिरत होते, तिच्या अंतकरणाला झाकून ठेवलेला अंधार दूर करण्याचा मार्ग शोधत होते. मी काय करावे, तिने विचार केला. तिचा आवाज एका कुजबुजाच्या पलीकडे होता. मी कुठे लावू, मला उद्देश कसा साध्य होऊ शकतो. तिच्या भावनांचा भाग तिला भावून जाण्याची धमकी देत होता. परंतु नंतर रात्रीच्या दीपसमाप्रमाणे कुंचलाचे विचार भीम या पराक्रमी योद्ध्याकडे आणि तिच्या प्रिय पतीकडे वळले. दृढनिश्चयाच्या भावनेने ती तिच्या खाटावर उठली. तिच्या निवासस्थानाचा आराम मागे सोडून तिच्या भक्तीच्या प्रकाशाने मार्गदर्शित होऊन ती भीमसेनाच्या खोल्यांच्या दिशेने जात असताना अंधार सुटत असल्यासारखे वाटत होते. ती आत प्रवेश करत असताना खोली एका अलौकिक प्रकाशात स्नान करत होती. जणू द्रुपदाची मुलगी आणि उच्च आत्म्याच्या भीमाच्या उपस्थितीने एक आग पेटवली होती, जी विघ्नार नाही. कृष्णाला भीम स्वयंपाकघरात दिसला. त्याची छाती प्रत्येक श्रमाच्या श्वासाबरोबर वर येत आणि खाली पडत होती. ती एका जंगली प्राण्याच्या उत्कटतेने त्याच्या जवळ आली. तिचे हृदय प्रतीक्षेत धडधडत होते. पांचाच्या राजकुमारीने भीमसेनाच्या मानेभोवती आपले हात फिरवले. गोतीच्या काठावर एक शक्तिशाली सलाझार गुंडाळलेल्या वेलाप्रमाणे त्याला मिठी मारली. जेव्हा तिने स्वतःला त्याच्या भोवती गुंडाळले, तेव्हा कृष्णाच्या स्पर्शाने भीमाला त्याच्या झोपेतून जागे केले. तो सिंहिणीसारखा जंगलाच्या शांततेत तिच्या जोबीकराच्या उपस्थितीने जागृत झाला. राजकुमारीने त्याला दंदर स्वर वाजवणाऱ्या वाद्य वाजवण्याच्या आवाजाप्रमाणे गोड आवाजात संबोधित केले. उठा उठा, तू मेलेल्या माणसासारखा का झोपतोस? निश्चितच जो मेला नाही त्याला जगण्यासाठी कधीही दुष्ट धोकाचा सामना करावा लागत नाही. भीमसेनाची ताकदवान भाऊ वर आली आणि तो भरबोस कपड्यांनी कच्छातलेल्या सुत्यावर बसला. त्याने त्याची प्रिय पत्नी कृष्णाकडे पाहिले. तिचा गण गेला. तिचे डोळे चिंतेने बुडाले. तू इत्या घाई इथे कशासाठी आलास? त्याने त्याचा आवाज, मन आणि तातडीचा कद विचारले. मला सर्व काही सांगा माझ्या प्रिये. मला सत्य माहीत असलेच पाहिजे. ते आनंदादायक किंवा वेदनादायक, अनुकूल किंवा असहनीय असो, मला सर्व सांगा. तिचा पती युधिष्ठिर याच्याशी बोलताना द्रौपदीचा आवाज थरथर कापत होता. तू माझा पती असण्यापेक्षा मोठी वेदना काय असू शकते? तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारले. तुला माझे सर्व दुःख माहीत आहे, तरीही तू मला त्याबद्दल विचारतोस? विधानसभा सभागृहात प्रतिकारणीच्या हातू मला झालेली लाज मला अजूनही सतावते. ती बोलत असताना द्रौपदीच्या मनात आठवणींचा ओघ सुरू झाला. तिला तो दिवस आठवला जेव्हा राजा विराटाचा मेहुणा आणि दुष्ट माणुसकीचा क्याने तिला सार्वजनिक ठिकाणी लात मारली होती. माझ्या व्यतिरिक्त अशी क्रूर वागणूक आणखी कोण सहन करू शकेल? तिने युधिष्ठिराला विचारले. तिचा आवाज भावनेने जर होता. द्रौपदीची नजर तिच्या पतीकडे वळली, जो तिच्या बाजूला शांतपणे बसला होता. तिला दुःख आणि अन्यायाची खोल भावना जाणवली. माझे दुःख तुम्ही पाहत नसाल तर जीवनाचे काय मूल्य आहे? जरी मी त्यात बुडून गेलो असो तरी, तिने युधिष्ठिराला विचारले. तिचे शब्द वेदनेने भरलेले होते. द्रौपदी बोलत राहिली. तेव्हा युधिष्ठिरचे डोळे जमिनीवर पडले. ती त्याला किचकाच्या दैनंदिन छळाबद्दल म्हणाली. तो तिला सैरिंद्री कसे म्हणेल आणि तिला आपली पत्नी होण्यास सांगेल. माझे हृदय पिकलेल्या फळासारखे फुटत आहे, ती म्हणाली. तिचा आवाज वेदनेने थरथरतो. द्रौपदीचे विचार युधिष्ठिरच्या स्वतःच्या कृतींकडे वळले, ज्यामुळे त्यांचे पतन झाले. तिला ते दिवस आठवले जेव्हा तो त्यांचे राज्य, संपत्ती आणि अगदी स्वतःशी जुगार खेळणार होता. जिंकण्याच्या रोमांचासाठी हताश जुगाराशिवाय आणखी कोण सर्व काही जोखीम घेईल? तिने विचारले. तिचे शब्द दुःखाने गवलेले होते. ती बोलत असताना द्रौपदीचे मन पुन्हा युधिष्ठिरच्या पूर्वीच्या वैभवाकडे झेपावले. तिला ते दिवस आठवले जेव्हा राजा आणि ऋषी त्याला आवडायचे, जेव्हा त्याचे स्वयंपाकघर एक लाख दासी सेवकांनी भरलेले होते, जे पाहुण्यांना रात्रंदिवस अन्न पुरवत होते. दररोज 1000 निष्कास देणारे ते पराक्रमी सम्राट आता जगण्यासाठी फाशी टाकल्यापुरते मर्यादित झाले आहेत, ती म्हणाली. तिचा आवाज दुःखाने जड झाला. राजा विराटाच्या दरबारात दरबारी बनलेल्या युधिष्ठिराकडे पाहताना द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती म्हणाली, पहा, तो पराक्रमी पांडव ज्याची एकेकाळी संपूर्ण पृथ्वी पूजा करत होती, आता उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याची सेवा करत आहे. तिचे शब्द दुःखाने उसंडून वाहत होते. द्रौपदीने बोलणे संपल्यावर तिचा आवाज बंद झाला
अरे युधिष्ठिराने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे खेदाने भरले. खोली शांत झाली. फक्त द्रौपदीच्या शांत रडण्याचा आवाज होता, जी त्यांच्या दुर्दैवाच्या भाराने भारावून गेली होती. विराटाच्या राज्यावर सूर्य क्वचितच उगवला होता. त्याने गडबडलेल्या रस्त्यांवर एक उबदार चमक दाखवली होती. या शांततेत द्रौपदीचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. ती राजवाड्याच्या अंगणात उभी होती. तिच्या नजरा अर्जुनावर ठेवल्या होत्या, जो आता पल्लव म्हणून ओळखला जात होता. भीमाला बोलताना द्रौपदीचा आवाज थचत म्हणाला, हे भरत, मला एक मोठे दुःख आहे, जे मला तुझ्याबरोबर सामायिक करायचे आहे. हे भरत वंशातील बैल, या आलवाड्यात स्वयंपाक करण्यासाठी कमी केलेले तुला कोण सहन करू शकेल? हे भाग्य आहे जे तुझ्या शौर्यासाठी आणि सामर्थ्यासाठी इतके अयोग्य आहे. ती थांबली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आली. ती पुढे जात असताना अर्जुनाच्या अपमानास्पद वेशभूषेचे वर्णन करणारे द्रौपदीचे शब्द नदीसारखे वाहू लागले. जेव्हा तुम्ही हाती धरता तेव्हा स्त्रिया हसतात आणि मी त्रासाने भरून जातो, ती म्हणाली. आणि जेव्हा तुम्ही राजवाड्याच्या अंगणात सिंह आणि वाघाशी कुस्ती करता तेव्हा कैकेयीला वाटते की मी तुमच्याशी संलग्न आहे. आणि सैंद्री तिच्या प्रियकरासाठी रडते. अर्जुनाच्या पराक्रमी योद्ध्यातून मृत्यूमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल बोलताना द्रौपदीचे शब्द वेदनेने भरलेले होते. ज्या तरुणाने सर्व रिवे आणि पुरुषांना स्वतःच्या रथावर पराभूत केले, तो तरुण आता जाण्याने महिलांचे मनोरंजन करत आहे, ती म्हणाली. तिचा आवाज भावनेने खरखरतो. भीमाने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती ऐकली. त्याला द्रौपदीच्या दुःखाची सखोलता माहीत होती, कारण ती देखील त्यांच्या वेशभूषेमुळे त्रस्त होती. पण केवळ अर्जुन द्रौपदीच्या हृदयावर भारी पडला असे नाही. तिची नजर सहदेवाकडे गेली, जो गुराखीच्या वेशात बुरा पाळत होता. भरत तिचा आवाज अगदी कुजबुजून म्हणाला, तुझ्या प्रिय भावाला माणसांमधील त्या बैलाला, ज्याला मत्स्याने त्याच्या गुराढोरांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केले होते, ते पाहून मी दुःखाने भरून गेलो आहे. सहदेवाच्या उदात्त स्वभावाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल बोलताना तिच्या शब्दांना अश्रूंनी विराम दिला. जसा सकाळचा सूर्य आकाशात वर चढत होता, द्रौपदीचा विलाप सुरूच राहिला. ती विराटसाठी घोड्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नकुलाबद्दल आणि तिच्याकडे हरवलेल्या युधिष्ठिराबद्दल बोलली. एक दूरची आठवण, तिचे शब्द, तिच्या पतीवरील तिच्या प्रेमाच्या सखोलतेचा आणि त्यांच्या परत येण्याची तिची उत्कट इच्छा दर्शवतात. त्या दुःखाच्या काळात भीमाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे हृदय करुणेने भारावून गेले. त्याला माहित होते की द्रौपदीचे जो केवळ तिच्यासाठी नाही तर त्या सर्वांसाठी आहे. त्यांनी माने सोडलेल्या आयुष्यासाठी, त्यांनी परिधान केलेल्या वेशभूषेसाठी आणि त्यांच्या भविष्यातील अनिश्चिततेसाठी. जेव्हा ती बोलत राहिली तेव्हा भीमाने तिचे हात तिच्या भोवती गुंडाळले, कारण त्यांच्या सामूहिक दुःखाचा भार त्या दोघांवर पडला होता. विलाटच्या राजवाड्यातील भव्य सभागृहाचे एक मर्मस्पर्शी दृश्य समोर आले. द्रौपदी, जी एकेकाळी पांचालची गर्विष्ठ राजकुमारी होती, ती आता सैंद्री नावाच्या नम्र सेविकेच्या वेशात राहत होती. एकेकाळी आनंद आणि हास्याने उजळलेले तिचे डोळे तिच्या हृदयावर भार टाकणाऱ्या दुःखाचे प्रतिबिंब म्हणून मंद झाले होते. ती भीमाशी बोलत असताना तिचा आवाज भावनेने थरथरत होता. अरे रे, मी माझ्या पूर्वीच्या आत्म्याची छाया आहे. राणी सुदेशनाच्या आधिपत्याखाली राहत आहे. गुलामगिरीचे कष्ट सहन करण्यास भाग पाडले आहे. समृद्धी आणि आनंदाकडे परतण्याचा विचार दूर दिसत आहे, एखाद्या क्षणभंगूर स्वप्नासारखा जो पहाटे नाहीसा होतो. ती थांबली. तिच्या नजरेतून तिच्या मनात आठवणी ओघळत होत्या. द्रौपदीचे शब्द राजलानाने भरलेले होते, तरीही पृष्ठभागाखाली एक खोल दुःख पसरले होते. समृद्धी आणि प्रतिकूलता या एकाच चक्राच्या दोन बाजू आहेत, ती म्हणाली. तिचा आवाज अगदी कुलबुजून विजय एका क्षणात पराभवात बदलू शकतो. आणि मी आशा बाळगतो की नशीब लवकर आपल्या बाजूने बदलेल. तिचे डोळे भीमाकडे बंद झाले. समजूतदारपणाच्या विलवणीने भरलेले, तू मला मृत का मानत नाहीस? तिने भावनेने थरथरत्या आवाजात विचारले. मी जुने शहाणपणाचे शब्द ऐकले आहेत, जे लोक भिक्षा मागतात, जे मारतात ते मारले जाऊ शकतात, आणि जे इतरांना उलटून टाकतात ते स्वतः शत्रूंनी उलटून टाकले जाऊ शकतात. नशीब अथांग आहे आणि मी त्याच्या परोपकाराची वाट पाहत आहे. ती बोलत असताना द्रौपदीचे हात तिच्या चेहऱ्यावर उभे राहिले, जणू तिला त्रास देणाऱ्या आठवणींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी. पहा भीम, ती म्हणाली. तिचा आवाज दुःखाने भारलेला होता. माझ्या हातांवर गुलामगिरीच्या खुणा होत्या. एकेकाळी त्या मऊ आणि निर्दोष होत्या, परंतु आता इतरांसाठी चंदक फोडण्यात घालवलेल्या आयुष्यातील जखमा त्यांच्या अंगावर आहेत. तिच्या हातावर तयार झालेले कंसे त्याला दाखवताना तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या पत्नीचे दुःख पाहून भीमाचा चेहरा दुःखाने विदीर्ण झाला. त्याने त्या नाजूक हातांनी आपला चेहरा झाकला. तिने सहन केलेल्या कष्टांनी
तो चिन्हांकित झाला आणि शांतपणे रडला. द्रौपदीच्या शब्दांनी त्याचे हृदय सहानुभूतीसाठी हलवले होते आणि त्याने तिचे हात घट्ट धरले होते. स्वतःच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. ते दुःखात एकत्र बसले असताना त्यांच्या वेदनेच्या सकोनतेचे साक्षीदार असलेले वैसांपायन त्यांच्यावर नजर ठेवून होते. कुंतीचा पराक्रमी मुलगा जो एकेकाळी युद्धभूमीवर अजय होता, त्याने आता आनंदात आणि प्रतिकूल परिस्थितीत त्याचा सहकारी असलेल्या स्त्रीसाठी भरपूर अश्रू ढाळले. विराटाच्या राज्याच्या भव्य दालनामध्ये राजघराण्याविषयी एक उदास भावना निर्माण झाली होती. युधिष्ठिरचा पराक्रमी आणि निष्ठावान भाऊ भीम द्रौपदीसमोर उभा होता, ज्याचा आवाज तिच्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन करताना भावनेने भारलेला होता. माझ्या बाहूवर आणि फाल्गुनीच्या गांधीवर झोपा, कारण किचकच्या क्रूर हातांपासून तुझे रक्षण करणे माझे सामर्थ्य नाही. जर फक्त युधिष्ठिर उपस्थित नसता तर मी विराटाच्या दरबारावर नसारार केला असता. माझ्या पराक्रमी शक्तीने त्या मान्यधुंद सुत्याचा अभिमान चिरडून टाकला कसता. तो म्हणाला राजा, आणि त्याच्या दरबारी लोकांच्या नजरेत किचकाने कृष्णाला लात मारताना पाहिलेल्या दिवसाची आठवण होत असताना भीमाचे डोळे रागाने चमकले. मला वध करण्याची तीव्र इच्छा होती. त्याने द्रौपदीकडे कबुली दिली, पण युधिष्ठिराने पाहिलेली नजर माझा हात धरून राहिली आणि तेव्हापासून मी मागे हटलो आहे. त्यांच्या वनवासाचा भार भीमावर एखाद्या शारीरिक ओझेसारखा पडला. त्यांनी गमावलेले राज्य अजूनही जिवंत असलेल्या कौरवाबद्दल आणि त्या सर्वांवर झालेल्या क्रूर नजीबाबद्दल ते बोलले. त्या घृणास्पद कृत्यांच्या विचाराने मला त्रास होत आहे. तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. भीमाचे शब्द ऐकून द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिला त्याच्या दुःखाची खुली माहीत होती, कारण तिलाही किचकाच्या हातून त्रास सहन करावा लागला होता. त्याने मला शोधले आहे. त्याच्या दुष्ट हेतूमुळे मला शिवीगाळ करत आहे, ती म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. मी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो सतत त्याचा पाठलाग करत आहे. द्रौपदीची कथा ऐकून भीमाचा चेहरा काळपट झाला. युधिष्ठिर आणि स्वतः समोर किचकाने तिला लात मारली. त्या दिवसाची त्याला आठवण झाली. गाजा हस्तक्षेप करण्यात किंवा सुताला त्याच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा करण्यात अपयशी ठरला. मी या अपमानाचा सूड घेईपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. भीमाने त्याचा आवाज कमी आणि भीतीदायक करत शपथ घेतली. जेव्हा तो बोलत होता तेव्हा कृष्णाने तिचा चेहरा भीमाच्या छातीत लपवला. दुःखाने भारावून गेला. भीमाने तिचे हात तिच्याभोवती गुंडाळले आणि शक्य तितके तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचे अश्रू आपल्या हातांनी पुसले. तिच्या कानात तर्कयुक्त आणि अर्थपूर्ण शब्द बोलले आणि मग क्रोधाने भरून भीमाने दुष्ट किचकाकडे आपले लक्ष वळवले. येणाऱ्या युद्धाच्या अपेक्षेने त्याचे ओठ चाडले. मी त्याला दगडावर मातीच्या भांड्याप्रमाणे फोडतो, त्याने शपथ घेतली. त्याचे डोळे क्रोधाने जळत होते. एका उदास दिवसाच्या दरम्यान किचकचे नातेवाईक राजवाड्यात आले. त्यांचे चेहरे त्याच्या निर्जीव शरीराकडे पाहून दुःखाने कोरलेले होते. एकेकाळी शक्तिशाली योद्धा विदीर्ण आणि तुटलेल्या अवस्थेत पडला होता. जणू एका कासवाला त्याच्या पाण्याने भरलेल्या घरातून कोरड्या जमिनीत ओढले गेले होते. किचकाने त्याला वेढले असता त्यांचे स्वतःचे शरीर भीतीने थरथरू लागले. त्यांच्या सुरकुत्या शेवटी उभ्या होत्या. भीमाच्या क्रूर हसकलेचे दृश्य त्यांना सहन होत नव्हते. ते लगेच आजूबाजूला जमले आणि त्यांनी ठरवले की आवश्यक अंत्यसंस्कार करण्यासाठी किचकाला बाहेर नेणे सर्वोत्तम ठरेल. जेव्हा त्यांनी त्याचा मृतदेह जमिनीवर उचलला तेव्हा त्यांना कृष्ण एका खांबावर टेकलेला दिसला. तिचे निर्दोष हात पाय तिच्या समोर उलगडत असलेल्या गोंधळाच्या अगदी विरुद्ध होते. कृष्णाकडे पाहत असताना किचकांचे डोळे अरुंद झाले. त्यांचा राग आणि संताप पृष्ठभागाच्या अगदी खाली तळमळत होता. त्यांनी किचकच्या मृत्यूसाठी ती जबाबदार असल्याचा आरोप केला आणि दावा केला की ती एक अपवित्र स्त्री होती, ज्याने त्याला त्याच्या मृत्यूचे आमिष दाखवले होते. मृत योद्ध्याचा सन्मान करण्यासाठी विराटने कृष्ण आणि किचक या दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुतांनी केली. सुतांच्या सामर्थ्याची आणि प्रभावाची जाणीव असलेल्या विराटने अनिच्छेने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण कृष्णासाठी सर्वात वाईट काळ संपला आहे असे वाटत असताना किचकाने त्यांच्या अंतकरणात हिंसा करून तिच्याकडे धाव घेतली. त्यांनी तिला पकडले, तिची सपात कंबर बांधली आणि तिला विहिरीत ठेवले आणि तिला स्मशानभूमीत नेण्यासाठी तयार झाले. तिचे पती जयद्रथ विजय आणि जयचे यांच्यासाठी मोठ्याने ओरडत असताना मदतीसाठी कृष्णाच्या ओरडण्याने आकाशाला छेद दिला. तिने त्यांना तिच्या मदतीसाठी येण्याची विनवणी केली, परंतु ते कुठेच सापडले नाहीत. त्याऐवजी भीमच कृष्णाच्या विनंत्यांना तीव्र निर्धाराने प्रतिसाद देत कामाला लागला. भीम निसंकोचपणे त्याच्या अंथरुणावरून उडी मारत बाहेर पडला.
तो युद्धाची तयारी करत असताना त्याचे पराक्रमी शरीर रागाच्या भरात फुले होते. त्याने वेशभूषा केली आणि राजवाड्यातून बाहेर पडला, कोणालाही दिसणार नाही याची काळजी घेतली. एका भिंतीवर चढत आणि स्मशानभूमीत